टारोमध्ये एकंदर 78 कार्ड आहे पहा. आणि त्या 78 कार्ड मध्ये संपूर्ण निसर्गाचं चित्रण आहे. वेगवेगळे 0 ते 22 मेजर अर्काना. अर्काना म्हणजे काय? गुप्त किंवा जी कोणाला माहीत नाही अशी गोष्ट, म्हणून अर्काना असं म्हणतात. तर या डेकमध्ये 78 कार्ड्स असतात. या 78 कार्ड मध्ये 0 ते 22 हा आपल्या जीवनाचा प्रवास आहे पहा. कारण द फूल पासून सुरू होतो. म्हणजे आयुष्यामध्ये आपण 16, 17, 18 वर्षानंतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर जीवनाला सुरुवात करतो. म्हणजे तो फूल जो शिकलेला आहे, ज्याच्याकडे शिदोरी आहे, शिक्षणाची शिदोरी आहे, ती पाठीवर घेऊन तो मुक्तपणे जातोय पहा. कारण त्याला कसला अनुभव नाहीये. कानातलं पहिलं कार्ड म्हणजे आपल्या जीवनाचा हा प्रवास असं म्हणता येईल. त्याचप्रमाणे शेवटचं 22वं कार्ड हे द वर्ल्ड आहे पहा. म्हणजे जीवनाचा सगळा प्रवास केल्यानंतर आपण शेवटी जेव्हा येतो, शेवट म्हणजे मृत्यू किंवा नवीन जीवनाला सुरुवात करतो, तो द वर्ल्ड किंवा या कार्डाने होतो. तर मेजर अर्काना आपल्या जीवनाचा, जसं ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडलीमध्ये जन्मापासून लग्न, म्हणजे या 78 कार्ड मध्ये जसं कुंडलीमध्ये लग्नापासून म्हणजे जन्मापासून 12वा भाव हा मृत्यूचा भाव आहे, तसंच द फूल पासून द वर्ल्ड पर्यंतचा जो प्रवास आहे तो आपल्या सगळ्या जीवनाचा प्रवास आहे. आणि म्हणून त्यांना मेजर अर्काना असं म्हणतात. आणि मेजर अर्काना ही रिझल्टंट कार्ड्स आहेत पहा. त्यातून आपल्याला रिझल्ट मिळतो. जेव्हा जेव्हा मेजर अर्कानाची कार्ड्स येतात त्यावेळेस आपल्याला रिझल्ट मिळालेला दिसून येतो. आता तसंच त्याबरोबर दुय्यम कार्ड्स आहेत पहा. आता मेजर अर्काना ही रिझल्टंट कार्ड आहे. जेव्हा जेव्हा मेजर अर्काना ही कार्ड येतात त्यावेळेस ती रिझल्ट देणारी असतात. आता मायनर अर्काना ही कार्ड 56 कार्ड आहेत पहा आणि ती दुय्यम कार्ड म्हणली जातात. आता त्याच्यामध्ये पंचतत्व सांगितली पहा मी. त्याच्यामध्ये हे वांड्सचं कार्ड आहे पहा. हे जे चित्र आहे, एक बांबू आहे आणि त्या बांबूला पालवी फुटलेली आहे पहा. आणि तो बांबू एका घट्ट हाताने पकडलेला आहे. म्हणजे असा हा बांबू, त्याला नवीन फुटलेली पालवी आहे आणि काही जुनी पानं त्यातून गळून पडतायत. म्हणजे हे वँड्स कार्ड झाली. मायनर अर्काना मधला ही कार्ड्स ही वँड्सची कार्ड आहेत. ही 14 कार्ड्स आहेत. जसं पत्त्यांमध्ये 1 ते 10 कार्ड्स असतात पहा 10 पर्यंत, तशीच 1 पासून 10 पर्यंतची ही वँड्सची कार्ड आहेत. म्हणजे त्याच्यात 1 वँड असतो किंवा 1 बांबू असतो, 2 बांबू असतात, 3 बांबू असतात, तर ती 10 पर्यंत असतात. आणि त्याच्या पुढची कार्ड ही कोट कार्ड आहेत. कोट कार्ड म्हणजे काय? की ज्यांना ड्रेस आहेत अशा लोकांची कार्ड. म्हणजे पत्त्यामध्ये बघा जोकर आहे, जॅक आहे, क्वीन आहे आणि किंग आहे. ते एका विशिष्ट ड्रेस कोड मध्ये असतात पहा. तर हा ड्रेस कोड असणारी ती 4 कार्ड म्हणजे ती दरबारी कार्ड्स असं म्हणलं जातं. आणि त्यांना अतिशय महत्व आहे बरं का. आता दुसरी कार्ड ही सोर्सची कार्ड आहे. हे अग्नितत्वाचं कार्ड आहे. वँड्स, इथे अग्नी पटकन प्रज्वलित होतो पहा. आणि वँड्स जेव्हा असतो त्यावेळेस ते अग्नितत्व दाखवतं. अग्नितत्व म्हणजे काय आहे? बौद्धिक क्षमता नाही, व्यवसाय, उद्योग किंवा अध्यात्म, स्पष्टता मिळावी म्हणून प्रकृती स्वास्थ्य यासारख्या गोष्टी आपण या वँड्स वरनं बघतो. कारण अग्नी हा सगळीकडे असतो आणि अग्नीशिवाय कामच सुरू होऊ शकत नाही. म्हणून वँड्स ही अग्नितत्वाची कार्ड आहे. मग ही कार्ड जेव्हा येतात त्यावेळेस आपल्याला एखादी समस्या व्यवसायाबाबत असते,
आपल्या उद्योगाबाबत असते किंवा आपण जे काही कर्म करतो त्याच्या बाबतीत असतो किंवा विचारांची स्पष्टता ही तिथे दिसून येते. त्याचबरोबर प्रकृतीमध्ये असणारं स्वास्थ्य आणि अस्वास्थ्य हेही तिथे दिसून येतं. आता दुसरी कार्ड्स आहेत सोर्सची, कारण आपण म्हणलं पंचतत्व आहेत. सोर्स म्हणजे ही एक तलवार आहे पहा, आणि ही पण तलवार एका घट्ट हातामध्ये पकडलेली आहे. या तलवारीला मात्र वरती मुकुट आहे आणि तो मुकुट पाना फुलांनी मळवलेला आहे आणि तो खाली येतोय. त्याच्यातली जी पानं आहेत ती गळून जात आहेत, म्हणजे पिवळीत आलेली पानं ही खाली गळून जात आहेत. सोर्स हा वायुतत्वाचे कार्ड्स आहेत, कारण आपल्याकडे पंचतत्वामध्ये आपलं सगळं शरीर समावलेलं आहे पहा. शरीरच नाही तर चराचर समावलेलं आहे. त्याच्यामुळे सोर्स म्हणजे वायुतत्वाची कार्ड काय दाखवतात? बौद्धिक क्षमता, विचारांची गती, शिक्षण आणि विद्या याच्यामधली प्रगती आणि व्यावहारिक ज्ञान हे आपल्याला वायुतत्वामुळे कळतं. आणि वायुतत्व जितकं तरल तेवढी आपली बुद्धिमत्ता चांगली आहे असं लोक म्हणतात पहा. आता पुढची कार्ड्स आहेत कॉइन्स. ही कॉइन्स पंचकोनी आहेत पहा. पंचकोनी एक कॉइन आहे ज्याच्यामध्ये आतमध्ये एक स्टार काढलेला आहे आणि हा स्टार आहे. कॉइन्स हे पृथ्वी तत्वाचं कार्ड आहे, कारण पृथ्वी तत्व म्हणजे काय? सगळ्या भौतिक गोष्टी. मला हे हवं, मला ते हवं, मला हे करायचंय, मला ते करायचंय. शेजाऱ्यांच्या घरामध्ये मोठा फ्रीज आहे, मग माझ्याकडे पण तो तसाच असायला पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस भौतिक सुविधांसाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो किंवा पैसा, रोकड, जडजवाहीर, स्थावर इस्टेट, जंगम, ऐश्वर्य या सगळ्यांची अपेक्षा जेव्हा जेव्हा आपल्याला असते ते सगळं पृथ्वी तत्व आहे, कारण हे स्थिर आहे आणि ते प्रत्येक व्यक्तीला हवं हवंच हे वाटतच. आता पुढचं कारण आहे कप्स. हा पहा एक पेला आहे, तो चषकासारखा दिसतोय. बक्षिसासाठी मिळालेला चषक कसा असतो तसा हा कप आहे आणि तो कप जलतत्वाला स्टँड करतो. म्हणजे भावभावना, मन मन आपल्याला दाखवता येत नाही. मनस्थिती, राग, लोभ, प्रेम इत्यादी सगळ्या भावना पूर्णत्वाने आपल्याला अंतःकरणापासून, हृदयापासून असतात. म्हणूनच आशा आणि निराशा आणि द्वेष, प्रणय, कामवासना इत्यादींचा विचार हा सगळा म्हणजे रिलेशनशिप, सगळी रिलेशनशिप, आई वडिलांची, मुलांची, बायको नवऱ्याची आणि घरामध्ये असणाऱ्या सगळ्यांच्या रिलेशनशिप बद्दल ही कार्ड्स बोलतात. आता ही झाली 1 ते 10 कार्ड्स आणि 4 कोट कार्ड्स. कोट कार्ड्स ही मेजर अर्काना आणि मायनर अर्काना. मायनर अर्काना 1 ते 10 आहेत म्हणून आपण सांगितलं, म्हणजे 1 पासून 10 पर्यंत. 10 म्हणजे एक गोष्टीचं पूर्णत्व झालंय आणि आपण दुसऱ्या प्रवाहामध्ये जातोय. तेव्हा 10 ऑफ ची कार्ड केव्हा येतील? 10 ऑफ वॉन्ड्स, 10 ऑफ सोर्ड्स, 10 ऑफ कप्स किंवा 10 ऑफ पेंटॅकल्स. ही कार्ड जेव्हा जेव्हा येतील तेव्हा आयुष्यातला एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. आणि त्याच्यानंतर कोर्ट्सची कार्ड ही एक जुळणी आहे पहा. म्हणजे ही ड्रेस कोड असणारे लोक, विचारांचे आदान प्रदान, मेजर अर्काना आणि मायनर अर्काना याच्यामधली कोट कार्ड्स ही लिंक आहे पहा. आणि ती जोडण्यासाठी, कारण जेव्हा आपण टारो कार्ड्स वाचतो, कारण ही चित्र आहे, ती चित्र वाचण्यासाठी आपल्याला आपली कल्पनाशक्ती चांगली लागते,
आपली विचारांची गती चांगली लागते, तर्कशास्त्र यावं लागतं आणि ते सगळं जोडून आलेलं चित्र हे नेमकं कशासाठी आहे? म्हणजे टारो कार्ड फक्त भविष्य सांगता असं नाहीये. तर आत्ता आपण एखादा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा दीर्घकालापर्यंत काय परिणाम होणार आहे हे दाखवतं ते टारो कार्ड. म्हणजे अनाकलनीय गोष्टींचा आपल्याला ज्या वेळेस बोध होतो ती टॅरो कार्ड्स त्या चित्रातून. कारण टारो रीडर जेवढा तरल आणि तुमचा प्रश्न जेवढा तळमळीचा असेल तेवढी उत्तरं ही अगदी अचूक येतात. आणि त्यासाठी टारो कार्ड वाचण्याच्या काही क्लुप्त्या आहेत पहा. टारोच्या चित्रामध्ये काही प्रतीक आहेत. या प्रतीकांचं सांकेतिक भाषा म्हणजे तिथे नंबर्स आहेतच न्यूमरॉलॉजी प्रमाणे. 1 ते 10 कार्ड म्हणले मी, किंवा 22 जी कार्ड आहेत 0 पासून. मेजर अर्कानामध्ये 0 पासून 22 पर्यंत. म्हणजे न्यूमरॉलॉजीमध्ये जो एकांकी अंक आणतो आपण त्याप्रमाणे या कार्ड्सचा उपयोग केला जाऊ शकतो. आणि जेव्हा आपण एखाद्या प्रश्नाचं उत्तर काढायला जातो त्यावेळेस हा टॅरो रीडर जो आहे तो तळमळीचा प्रश्न जातकाच्या त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी हे कार्ड स्प्रेड करतो. आणि याला स्प्रेड म्हणतात, म्हणजे पसरतो तो टॅरो कार्ड. सगळी शफल करतो, सगळी पत्ते जसं पिसतात तसं पिसतो आणि ती स्प्रेड करतो. मग त्यातून समोरच्या जातकाला त्याचा मनामध्ये जो प्रश्न आहे जो त्यांनी तीव्रतेने मांडलेला आहे त्याच्यासाठी आपण त्याला काही कार्ड काढायला सांगतो. मग ही कार्ड काढल्यानंतर त्या स्प्रेडमध्ये असणारा निसर्ग, प्राणी, व्यक्ती, त्याची प्रतीक ही जातकाला फक्त भविष्यकाळच कथन करतात असं नाही, तर खूप चांगलं मार्गदर्शन. म्हणजे आत्ता जो निर्णय घेतला, उदाहरणार्थ एखादा मुलगा आहे पहा, तो एका ठिकाणी नोकरी करतोय आणि त्यांनी 4-5 ठिकाणी ऍप्लिकेशन टाकलेले आहेत. मग हे ऍप्लिकेशन टाकले असताना त्याला जेव्हा उत्तर पाहिजे असतात मग तो काय म्हणतो की ए कंपनी, बी कंपनी, सी कंपनी आणि डी कंपनी अशा 4 कंपन्यांमध्ये मी ऍप्लिकेशन केलेलं आहे. आणि त्या 4 कंपन्यांपैकी कुठल्या कंपनीमध्ये जर मी जॉईन झालो, कारण सगळ्या कंपन्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलंय, तर मी कुठल्या कंपनीमध्ये जर मी हे सगळे इंटरव्ह्यू क्लिअर केले तर मी कुठल्या कंपनीमध्ये नेमकं जाऊ की ज्याच्यामुळे माझ्या भविष्याला किंवा माझ्या आयुष्याला जास्त चांगलं वळण मिळेल आणि मी तिथपर्यंत जाऊ शकेन. असं जेव्हा तो आपल्याला जातक विचारतो त्यावेळेस ही जी 4 कार्ड काढलेली आहेत, ए कंपनी, बी कंपनी, सी कंपनी आणि डी कंपनी, या 4 कार्डवरनं आपण त्याला नक्की मार्गदर्शन करू शकतो की तू कुठल्या कंपनीमध्ये गेलास तर तुला जास्त प्रगती आणि त्याचा उपयोग फ्युचरमध्ये तुला होणार आहे. कारण त्याची स्पंदनं त्या कार्डमध्ये उतरली असतात. म्हणजे त्याला काय वाटतं मनापासून ते त्या कार्डमध्ये उतरलं असतं. म्हणूनच तो त्याला जी योग्य असतील ती कार्ड काढतो आणि त्याचप्रमाणे त्याचं विश्लेषण हे रीडर करतो. म्हणजे टारो रीडिंग करत असताना टारो काढणारा, रीडिंग करणारा त्याची एकाग्रता लागते, त्याची आध्यात्मिक शक्ती चांगली लागते आणि त्यांनी फुल कॉन्सन्ट्रेशन देऊन त्याचं कार्ड काढावं लागतं. आणि समोर आलेला जातक हा बेचैन असतो कारण त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात बा, आणि त्या अनेक प्रश्नापैकी त्याला अचूक उत्तर हवं असतं. मग ते अचूक उत्तर मिळवण्यासाठी तो या पद्धतीने जास्तीत जास्त प्रयत्न करतो. आता टारोचा अर्थच गूढविद्या आहे. गूढविद्या म्हणजे काय? अज्ञाताचा शोध घेणं. जे समोर दिसतं ते तर आपण ओळखतो, पण जे समोर नाहीये ते ओळखण्यासाठी त्याच्या सूक्ष्म गोष्टी, उत्तम तर्कशक्ती आणि कल्पनाशक्तीला चालना मिळून अनेक अनाकलनीय प्रश्न सहज सुटकेसरशी सुटतात. तर त्याच्यामुळे काय होतं
की आध्यात्मिक शक्ती वाढते आणि दिवसेंदिवस ती आणखीन इंट्युशन पॉवर वाढली जाते. कारण कॉन्सन्ट्रेशन हे केलं जातं आणि ते कॉन्सन्ट्रेशन करूनच रिडिंग हे केलं जातं. आता जसं 22 प्रमुख कार्डना मेजर अर्काना म्हणलेलं आहे, म्हणजे गुप्त किंवा गूढ कार्ड जी आहेत ती व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकतात. या कार्डमुळे दर्शविलेल्या घटना जीवनामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतात बा. प्रत्येक मेजर कार्ड हे 4 तत्व, 12 राशी आणि 7 ग्रह याच्यामध्ये विभागलेलं असतं, म्हणजे त्यांच्याशी निगडीत असतं. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास ज्यांचा असेल, कारण आपण नेहमी काय म्हणतो, एकापेक्षा अनेक शास्त्र ज्या वेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो असं आढळून येतं. जेव्हा जेव्हा आपण ही कार्ड काढतो त्यावेळेस त्या कार्डमध्ये निसर्ग आलेला आहे पहा. निसर्ग म्हणजे काय, फळं, फुलं, डोंगर, नद्या, वाळू, रस्ते, बंद झालेला रस्ता किंवा फाटे फुटलेला रस्ता किंवा रंग वेगवेगळे, काही पिवळा, काही हिरवा, काही निळा किंवा काही सूर्याची प्रकाश सोनेरी असणारा. म्हणजे या टॅरो कार्ड्स मध्ये विविध रंग वापरलेले आहेत, म्हणूनच या टॅरो कार्ड्सची दुनिया ही विविध रंगरंगीली आहे. आता आपल्या सगळ्यांना माहितीये की बेसिक रंग फक्त 3 आहेत, लाल, पिवळा आणि हिरवा. हिरवा हा निसर्गातला रंग आहे आणि हिरव्या रंगामुळे जास्तीत जास्त एनर्जी येते, समृद्धी आणि समाधान दाखवतं. ज्या वेळेस हिरवा रंग चहूबाजूला असतो त्यावेळेस समृद्धी ही लक्षात येते. मग या कार्डमध्ये काही ठिकाणी हिरवळ आहे, काही ठिकाणी नद्या आहेत. नद्या म्हणजे काय, जीवन, पाणी, तुमचं रिलेशनशिप कशी आहे हे कळतं. त्याचप्रमाणे काही ठिकाणी ओटे आहेत. या नर्मदेतल्या गोट्यांमध्ये 4 तत्व मिसळलेली असतात, अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. कसं काय, तर अग्नी म्हणजे घर्षण होतं पहा, सतत पाण्यात राहून ते वाहत जातात, ते घर्षण होतं. पाण्यातच असल्यामुळे जलतत्वाशी निगडीत असतं. त्याचप्रमाणे तो गोल आकार घेतो पहा. ते गोटे एकदम गोल असतात. आणि वायुतत्व म्हणजे ते वाहत जातात. या पद्धतीने ही 4 तत्व या गोट्यांमध्ये असतात. म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये म्हणून आपण हे गोटे वापरतो पहा, कारण 4 तत्व एका ठिकाणी आपल्याला मिळतात आणि जिथे जास्त तत्व असतात तिथे जास्त सुबत्ता आणि सौख्य असतं. म्हणजे जे जे रंग, कारण या गोट्यांचा रंग कधी पिवळा असतो, कधी सोनेरी असतो, कधी पांढरा असतो, कधी काळा सुद्धा असतो. मग हे गोटे ज्या वेळेस बनतात त्यावेळेस या सगळ्या तत्वांनी युक्त असतात, म्हणजे ही सगळी तत्व त्याच्यामध्ये आली. काही ठिकाणी निसर्गातली प्राणी आहेत पहा, म्हणजे विंचू आहे, साप आहे, कोल्हा आहे, माकड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत की जे ड्रॅगन सारखे दिसतात पहा. मग हे सगळे प्राणी वेगवेगळ्या रंगांचे आहेत आणि आपल्याला माहितीये की जे जास्त पॉझिटिव्ह एनर्जी देणारे रंग कुठले, पिवळा, सोनेरी आणि पांढरा. कारण वास्तूमध्ये पण आपण हेच रंग जास्त वापरतो पहा, कारण ते कॉस्मिक एनर्जी ओढून घेतात आणि आपल्या सगळ्यांपर्यंत पोचवतात. म्हणून जेव्हा जेव्हा ज्या कार्डमध्ये ज्या रंगाचं प्राधान्य जास्त असेल त्याप्रमाणे ते कार्ड पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे आपल्याला बघितल्याबरोबर सांगता येतं. म्हणजे त्यात असणाऱ्या रंगांची मिसळ, त्यात असणाऱ्या कलर्सचं उधळण ही आपल्याला कळते. त्याचप्रमाणे पानं, फुलं, फळं ही सुद्धा या चित्रांमध्ये दाखवलेली आहेत पहा. मग हे सगळं निसर्गाचं चित्रण या कार्डांमध्ये केलेलं असतं. त्याचबरोबर त्याचे नैसर्गिक सगळे रंग सुद्धा इथे वापरलेले असतात आणि ते रंग आपलं जीवन बदलण्यासाठी उपयोगी येतात. आता लाल रंग म्हणजे ऊर्जेचा रंग आहे पहा. जिथे जिथे अग्रेसिव्हनेस
किंवा लाल रंग असतो, तिथे तिथे तीव्र इच्छा, तीव्र विचार किंवा जे काही करायचंय ते बिनधास्तपणे करायचंय, असं या लाल रंगाचं महत्व आहे पा. आणि लाल रंग जिथे जिथे असतो तिथे मॅक्झिमम ऊर्जा साठवलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर पिवळा रंग हा गुरुचा रंग आहे पा. पिवळा आणि भगवा तो सुदनिंग असतो, म्हणजे तो मनाला प्रसन्न करतो आणि तो आपल्याला यश आणि कीर्ती देतो, कारण सातत्याने आपण काम करतो. म्हणून मग तो भगवा किंवा पिवळा रंग आपल्याला एनर्जी देतो, ती एनर्जी आपल्यामध्ये वाढवतो आणि त्या रंगाचा उपयोग या कार्ड्समध्ये जास्तीत जास्त केलेला दिसतो. आता पहा, वॅन्ड्सच्या या कार्डमध्ये ही वॅन्ड्स लाल रंगाची आहे, म्हणजे ती जी काठी आहे ती लाल रंगाची आहे, पण त्याच्यावर आलेली फुलं, त्याच्यावर आलेली पानं ही मात्र हिरव्या रंगाची आहेत आणि खाली पडणारी पानं ही काही डॉटेड पानं आहेत, म्हणजे ती पिकलेली पानं आहेत. आता पुढचा निळा रंग. निळा रंग आकाश तत्वाचा रंग आहे पा, की जो सगळ्यांना आकर्षून घेतो. त्याचबरोबर फिगर ऑफ एट म्हणजे दैवत्वाचं ते लक्षण जे पर्यांच्या डोक्यावर असतं किंवा आपल्या परमेश्वराच्या पाठीमागे जी प्रभावळ असते पहा, ती फिगर ऑफ एट आहे. म्हणजे बऱ्याचशा चित्रांमध्ये ती फिगर ऑफ एट दाखवलेली आहे, म्हणजे ती दैवी चित्र आहेत. त्याचबरोबर काही वाद्य सुद्धा आहेत पहा याच्यामध्ये, म्हणजे कुठलंही आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कुठल्याही गोष्टींचा वापर या चित्रांमध्ये केलेला आहे आणि त्या चित्रांचा उपयोग आपल्याला आपलं जी काही समस्या आहे ती सोडवण्यासाठी होतं. म्हणजे हे कार्ड ज्या वेळेस आपण पिसून ते आपल्या प्रश्नाप्रमाणे काढतो त्यावेळेस, म्हणजे आता समजा तुम्हाला तुमचा पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंट कसा आहे हे बघायचं असेल तर ही सगळी कार्ड एकत्र करायची, ती छान मिसळायची, ती पिसायची आणि त्याप्रमाणे 3 कार्ड त्यातून काढायची. मग तुम्ही ते 3 गठ्ठे का 4 गठ्ठे करा, त्यातून काढा किंवा गोल मोर पिसाऱ्यासारखी पसरा आणि त्यातून 3 कार्ड काढा. मग तेव्हा तुम्ही म्हणा की हा माझा पास्ट आहे, हा माझं प्रेझेंट आहे, हा माझं फ्युचर आहे. असं म्हणून जेव्हा तुम्ही ती कार्ड काढता त्यावेळेस तुमच्या पास्ट मध्ये काय झालेलं आहे त्याला सांगणारं चित्रच तिथे येतं आणि त्याप्रमाणेच ते रंग. कारण तुमचं बालपण जर खूप खडतर गेलेलं असेल तर तशाच प्रकारचे रंग त्या चित्रांमध्ये असतात. तसंच प्रेझेंट म्हणजे आत्ता आपण कुठल्या परिस्थितीत येत आहोत ते दाखवणारं हे कार्ड असतं. आता समजा आपल्याला खूप अडचणी येणार असतील तर त्या चित्रांमध्ये खूप बॅरियर्स आढळून येतात, म्हणजे खूप दगडगोटे किंवा अस्वस्थ वातावरण दाखवलेलं असतं पा. म्हणजे जर काही संकट येणार असतील तर ती या कार्डवरनं कळतात. किंवा आत्ताचा आपला काळ खूप पीसफुली आणि छान समृद्धीचा असेल तर त्याप्रमाणे पेंटॅकलची कार्ड्स बरीच येतात आणि त्यावरून आपण सांगू शकतो की हे कार्ड्स मला जास्त आनंद देणारे आहेत. आता फ्युचरमध्ये म्हणजे आत्ता घेतलेले निर्णय तुम्हाला भविष्यामध्ये कशा पद्धतीने उपयोगी पडणार आहेत हे दाखवणारं कार्ड हे फ्युचरमध्ये येतं. ते चार्ज कसं करायचं? पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं किंवा दिवा उदबत्ती दाखवून त्याला धूप दीप करायचं, की ज्याच्यामुळे त्याच्यातलं चार्जिंग सतत राहतं. आणि ती जी चित्र आहेत ती सगळी सरळ लावायची, उलटी सुलटी नाही लावायची. कारण डेक काढताना आपण ती सगळी मिक्स करून काढतो, पण ज्या वेळेस ती ठेवायची त्यावेळेस ती सरळ करून ठेवायची, ज्याच्यामुळे एका कार्डचं रिलेशन हे दुसऱ्या कार्डशी असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे पुन्हा जेव्हा आपण ती कार्ड काढू त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारं कोरिलेशन आपल्याला जाणवतं. तसंच एक पातळ कपडा त्याच्यावर घालून खडे मीठ जर शिंपडून ठेवलं तरी सुद्धा ही कार्ड चार्ज होतात. घरात एखादं मिसहॅप झालं किंवा आपण बाहेर कुठेतरी जाऊन आलो, खूप दिवस आपण ही कार्ड वापरली नाही
तर ती चार्ज करण्याची गरज असते. मग ती चार्ज अशा पद्धतीने आपल्याला करता येतात की ज्याच्यामुळे ते आपल्याला जास्तीत जास्त एनर्जेटिक आणि चांगली होतात. आता आपण पहा, आपल्याकडे जातक येतो, तो आपली परीक्षा घ्यायला आलाय, तो नेमका कशासाठी आलेला आहे हे आपल्याला या टॅरो कार्ड्स वरनं कळतं. म्हणजे जेव्हा आपण ती कार्ड शफल करतो की नाही, तेव्हा शेवटचं जे कार्ड असतं ना स्प्रेड घालायच्या आधी, ते जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की समोरच्या जातकाचा नेमका प्रश्न काय आहे. कारण त्यालाच इंडिकेट करणारं कार्ड हे शेवटी आलेलं असतं. त्याच्यावरनं आपण समजू शकतो की ही व्यक्ती नेमका कोणता प्रश्न घेऊन आली आहे. किंवा मेजर अर्कानातलं जर काही कार्ड आलं की मॅजिशियन सारखं, तर आपण नक्की म्हणू शकतो की हा समोरचा माणूस आपल्याला किती येतंय हे बघण्यासाठी आलेला आहे. म्हणजेच टॅरो कार्ड आपल्याला इतकी डिटेल माहिती देतात की नेमका जातक कशासाठी आलेला आहे, त्याच्या मनातला प्रश्न काय आहे आणि तो कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. त्याचप्रमाणे आपण सगळेजण जसे असतो तसं दाखवत नाही पहा. आपल्या मनामध्ये आपली एक प्रतिमा वेगळी असते पहा. म्हणजे तो आपल्या लाईफचा हिडन पार्ट असतो. मग तो हिडन पार्ट शोधण्यासाठी जर आपण शॅडो कार्ड काढलं तर आपल्याला कळू शकतो. म्हणजे हा डेक शफल करायचा आणि माझं शॅडो कार्ड कुठलं आहे हे पाहण्यासाठी शेवटचं कार्ड पाहायचं. ती आपल्या मनातली अंतर्मनातली गोष्ट असते. मग ते वॉन्ड्सचं येऊ दे, सोर्सचं येऊ दे, कपचं येऊ दे किंवा पेंटॅकलचं येऊ दे. म्हणजे आपलं मन नेमकं कशात अडकलेलं आहे हे आपल्याला कळतं की आपल्या अंतर्मनामध्ये काय विचार चाललेला आहे हे आपल्याला नक्की कळू शकतं. म्हणजे त्यातल्या रंगांनी आपल्याला उत्तरं तर देतातच देतात विविध रंगांनी, त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या चित्रांनी ती चित्र कशा पद्धतीने आपल्या समोर उभी राहिलेली आहेत त्याप्रमाणे आपण अनालिसिस करू शकतो. तसंच स्प्रेड मांडताना आपल्याला हे 9 ग्रह आणि 12 राशी या सुद्धा, कारण न्यूमरोलॉजीचा इथे जास्तीत जास्त वापर केला जातो. ज्या वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो समोरचा माणूस, मला नेमकं आता विवाहाचे प्रश्न आपल्याकडे खूप येतात पहा. मग त्यावेळेस आपण काय करायचं, मी ही एक ट्रिक तुम्हाला सांगून ठेवते की जितके, कारण सगळ्या ज्योतिषांकडे विवाहाचे प्रश्न जास्त येतात आणि टॅरोवाल्यांकडे जर विवाहाचा प्रश्न आला किंवा मुलगा किंवा मुलगी आपल्याकडे जी आली असेल, मुलगी आली असेल तर हाय प्रिस्टेस घ्यायचं, मुलगा आला असेल तर मेजर अर्काना मधला किंग घ्यायचा. आणि ते 2 कार्ड आपल्या हातामध्ये ठेवून शफल करायची आणि जोपर्यंत जर समजा मुलगी आहे तर मग आपण हाय प्रिस्टेस काढलेली आहे तर त्या हाय प्रिस्टेसला ठेवून ते येईपर्यंत कार्ड बाजूला ठेवायची. ते आल्यानंतर आपण त्याच्या पुढची 5 कार्ड काढायची. जोपर्यंत 5 कार्ड काढून जोपर्यंत किंग येत नाही तोपर्यंत. मग त्या मुलीला कसा नवरा मिळणार आहे हे त्या किंगचं कार्ड येईपर्यंत ची जी कार्ड्स असतात त्याचा अनालिसिस केल्यानंतर आपल्याला सांगता येतं की या मुलीच्या मनातली नवऱ्याची कल्पना कशी आहे किंवा तो कसा असणार आहे हे आपण अगदी क्लिअर सांगू शकतो. त्याचप्रमाणे आपलं महिन्याचं किंवा आठवड्याचं भविष्य बघायचं असेल तरी सुद्धा, महिन्याचं भविष्य बघायचं असेल तर पहिला आठवडा, दुसरा आठवडा, तिसरा आठवडा, चौथा आठवडा अशा पद्धतीने आपण 4 कार्ड काढू शकतो आणि त्या 4 कार्डवरनं 1 ते 7 तारखेपर्यंतचे दिवस कसे जाणार आहे, 7 ते 14, 14 ते 21 आणि 21 ते 30 हे म्हणजे प्रत्येक आठवडा आपला कसा जाणार आहे हे या एका सिंगल कार्डवरनं आपण समजू शकतो.
आता आपल्याला घाई आहे, एखादा प्रश्न आपल्याकडे आलाय, त्याचं जर उत्तर आपल्याला लगेच काढायचं असेल तर आपण ते कार्ड शफल करायची, सगळा डेक, आणि त्यातलं एकच कार्ड काढायचं. ते कार्ड बरोबर त्या प्रश्नाशी निगडीत असतं. ते वाचल्यानंतर आपल्याला कळतं की नेमकं काय आहे ते. म्हणजे ही जी कार्ड आहेत ती कार्ड रंगांबरोबरच त्याचा अर्थही विश्लेषण करून सांगतात. आता नेहमीसाठी अभ्यासासाठी आपल्याला जर करायचं झालं तर काय करता येईल, उद्याचा माझा दिवस कसा जाणार आहे हे रात्री 10 नंतर, कारण 10 नंतर आपण झोपतो, 10 नंतर उद्याचा दिवस कसा जाणार आहे, सकाळ कशी जाणार आहे, दुपार कशी जाणार आहे आणि संध्याकाळ कशी जाणार आहे, अशी 3 कार्ड काढायची आणि ती एका वहीवर लिहून ठेवायची. मग त्याप्रमाणे आपली सकाळ गेली का हे पाहायचं, दुपार गेली का तेही पाहायचं आणि संध्याकाळ गेली का तेही पाहायचं, की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण क्लॅरिटी येते आणि सगळी कार्ड आपल्या हाताखालून जातात आणि काहीही पाठांतर न करता त्या कार्डचा अर्थ आपल्याला, त्याचे रंग, त्याच्यामध्ये असणारी तत्व, त्याचा असणारा नंबर, या सगळ्यावरून आपल्याला सांगता येतात. म्हणजे जे प्रश्न आपल्याला कल्पनेच्या बाहेरचे आहेत, आता हे IT वाले लोक काय म्हणतात की माझी टीम आहे आणि त्या टीम मध्ये मला सारखं कोणीतरी त्रास देतात, तर ते नेमकं कोण आहे, 10 लोकांची टीम असली तर त्यातला नेमका कोणता त्रास देणारा आहे हे जर बघायचं झालं तर आपण त्या प्रत्येकाचं नाव घेऊन कार्ड काढू शकतो आणि त्याप्रमाणे पाहू शकतो की आपल्याला नेमका तुम्हाला कोण त्रास देत आहे ते. कारण हा हिडन प्रश्न झाला पा, की ज्याच्यामुळे आपण पुढच्या वेळेस त्याच्यापासून सावध राहू आणि त्याच्या वाटेला जाणार नाही. म्हणजे हे जे हिडन क्वेश्चन असतात, म्हणजे जे गुप्त गोष्टी असतात, त्या शोधण्यासाठी या टॅरो कार्ड्सचा अत्यंत उपयोग होतो. कारण मेजर अर्कानामध्ये असणारी ही 22 कार्ड आपल्या सगळ्या पर्सनॅलिटीचा, आपल्या आयुष्याचा आढावा घेते आणि ती कार्ड जेव्हा जेव्हा डेकमध्ये आपण स्प्रेड घालतो त्यावेळेस येतात, त्यावेळेस ती जास्तीत जास्त आपल्याला चांगली वाटतात आणि कळतातही, की ज्यामुळे अनाकलनीय उत्तरं ही आपल्याला इझिली मिळतात किंवा आपल्या मनात नेमकं काय चाललेलं आहे, म्हणजे आपलं शॅडो कार्ड काय आहे हे सुद्धा यावरनं ओळखता येतं. तर अशी ही 78 कार्डची इतकी रंगरंगिली दुनिया आहे पा. कारण जेव्हा इतके सगळे रंग, लाल, हिरवा, पिवळा, निळा, काळा, त्याच्या सगळ्या छटा या त्या रंगामध्ये येतात, त्यावेळेस त्याच्या इंटेन्सिटी प्रमाणे आपण त्या कार्डचं विश्लेषण करू शकतो आणि ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आन्सर देऊ शकतो. तर अशी ही टॅरो कार्डची इतकी रंगरंगीली दुनिया आहे आणि समजायला एकदम सोपी आहे. कारण एका चित्रावरनं आपल्याला लगेच कळतं. रामायण आणि महाभारतातले सगळे किस्से या चित्रांद्वारे आपण वाचू शकतो. मग तसंच आपल्या आयुष्याचं चित्रण हे आपण या टॅरो कार्डद्वारे जास्त चांगल्या पद्धतीने कळू शकतो.